दोघांचं चाललंय काय? हा, काय म्हणजे रात्री 1:30 वाजता 1:30 वाजता उठलासा गेलासा, सकाळी सांगितलं की असं असं आहे. आज सकाळी त्या दिवशी सकाळी सांगितलं आज असं असं नंदी एक येणार आहे पाहुणा येणार आहे. आपलं ती व्हिडिओ बघतील दररोज आणि तो व्हिडिओ आपण बोललेलो की पहिलं असं झालं तसं झालं, म्हणजे ठरलेलं पहिलं कॅन्सल होती ती बैल कोण देणार आपल्याला. इथे ते पहिलं तर आपण विचारतो पहिले, आपण नाही विचारतो तीच विचारते ती पायरा करूया का वगैरे, दादा एक दिवस असं कसं करूया. आणि आपण पण डन म्हणलं. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी फोन लावला की बाबा उद्या फिक्स आहे का, कॅन्सल झालं. मग त्यांचा देतो फोन कधी कॅन्सल झालं असं झालं तसं झालं. जाऊ ती या क्षेत्रात चालू ते सर्वच चालू आहे सगळीकडेच आहे. पण तुम्ही अचानक आपल्या फॅमिलीवर शेअर नाही, घरातल्यांच्यावर शेअर नाही. आणि शेअर केलं नाही. जोपर्यंत वस्तू आपल्याकडे येत नाही तोपर्यंत म्हणलं नाही नसती झाली तर जे देणार आहे त्यांचं पण म्हणजे बदनामी होणार आणि आपलं पण आपल्याला काय म्हणणार आपली फॅमिली ह्यांच्या नुसतं थापास. हो, आणि आता आम्हाला बऱ्यापैकी ते करायचं नाही, कारण भैया पण तसंच बोलत आणि ह्यांनी पण म्हणलं काय झालं नक्की, तर असा असा विषय की ज्यावेळेस दिसल वस्तू त्यावेळेस, आणि ह्याच्या आधी पण आम्हाला मागच्या वर्षीचा बरंच अनुभव आहेत असं, म्हणून आम्ही आता असं ठरवलंय की ज्यावेळेस गहू पोळ्या. ते महत्वाचं सांगायचं राहिलं, शेवा आता आपण आणलेला आहे मोत्या. आणलाय म्हणजे नाही, आणून सोडलाय मोत्या. रात्री 1:30 वाजता मोत्या आलेला आहे. मोत्या कसा आला, कसं नियोजन झालं मोत्याचं, म्हणजे काय झालं, बाजीचं अकाउंट आपलं कोणतरी चालू होतं असे, म्हणजे बाजीच्या नावानं, रायबाच्या नावानं, बाबऱ्याच्या नावानं अशी अकाउंट आहेत. ते दादा चालवतात, आम्हाला पर्सनल मेसेज करतात, आम्ही त्यांच्या स्टोऱ्या पण मेन्शन करतो. असू दे, आपल्यामुळे त्यांचा पण फायदा होऊ देईल. आणि ते काही आपल्यासाठीच करतायत, आपलीच चांगली म्हणजे चांगले असे व्हिडिओ करून वगैरे छान करतात, तर आम्हाला पण ते छान वाटतं. आणि मग त्या दादांना पर्सनल मध्ये विचारलेलं ना भैया, त्यांनी पर्सनल मेसेज केला भैयाला की असं असं म्हणजे एक बैल आहे तुम्हाला, कुणी तर सांगितलं ती काय बैल सांभाळा घेत नाही. मग भैयाने किती दिवस ते लांबवलेलं? जवळजवळ 2-4 आठवड्यात. हा, म्हणजे भैयांना कोण येते खरं. आज कसं झालंय की भैयासनी पण आता कुणाला म्हणजे असं सांगायचं म्हणजे हेच झालंय नाही की भरपूर आपल्याला असे कॉल वगैरे येत असतात, मेसेज येत असतात. हा, मेन मुद्द्यात सांगायला लागलं, बैल आपण खरेदी केलेला नाही. बैल आपल्याला त्यांनी प्रेमाखातीर, बैल कसा दिलाय प्रेमाखातीर, म्हणजे प्रेमानं दोघांच्या नावानं गाडी दोघांच्या नावानं गाडी पळवा. आणि तुम्हाला जोपर्यंत कंटाळा येत नाही तोपर्यंत बैल सांभाळा. जेव्हा कंटाळा येईल तेव्हा आम्हाला मागे. आणि हा नंदी आलेला आहे पुण्यातून, बेलेवाडी येथून, बालेवाडी स्टेडियम आहे बालेवाडी जवळ, तिथलं आहे स्टेडियम आहे. तिथलं बैल आलाय. हा बैल प्रेमाखातीर तिने दिलेला आहे आपल्याला. आणि तोच विषय म्हणजे नाही आपल्या फॅमिलीला काय वाटणार की बैल इकडे घेतलाय आणि सांगितलेलं आपल्याला. हा, तर खरेदी नाही आपली. आणि आता एक सांगतो, खरेदी करायची होतीच पण अजून असं नाही, शेअर करायचं राहिलं. कारण मंत्र आपली सबस्क्रायबर फॅमिली एवढी चांगली आहे, आपल्याला 2-3 सबस्क्रायबर गाठ पडलं कुठं कडेगाव, आता बनवडीत ब्रह्माला घेऊन गेलो. तिने दादा मध्ये ते व्हिडिओ बघितला, मोठी खरेदी करताय, तर म्हटलं चाललंय गडबड करू नका. आम्ही 11 लाख रुपयाचा बैल घेतलेला, 2 मैदान पळाला, एकच गुलाल मिळाला 11 लाखात. आता 40,000 रुपये द्यायला बैल तयार आहे, तरी बैल कोणी घेत नाही. बैल पळायला लागला. आणि आता की सीझन पण संपत आलाय, असा तसा पावसाळा चालू होईल आणि नंतर बघू अजून. म्हणजे त्यांचं म्हणणं एकच की गडबड करू नका, शांततेत घ्या. तिथं वाटल्यास बैल बघायला जावा, तिथं फेरं काढा असं घ्या. ती मग तिथे आम्ही गडबड केली, आता आम्ही अजून पश्चाताप. हा, गडबड केली बरोबर. आणि माझं पण एक म्हणजे आता ह्यांची बायको म्हणून आणि संसारात सुद्धा एक वाटतं की आता ह्यांनी पसारा वाढवू नये, हा एवढ्यात थांबावं, हा हे चांगलं चालवावं, एवढंच वाटतं. काय केलं सांगतो तुला मी, त्याचं नाव तोंडात बसत पर्यंत मोत्या धाडस काय केलं, आपला रायबा शेठ. आता कुठला नदी रायबा शेठ जाते मोठा एक नंबर. शान आहे, घेऊन वासरा घेऊन पळतो. बाबरे आहे. बरं, आपला मोत्या म्हणजे कसं आहे, दाती कसं आहे? साराती मोत्या, बाबऱ्या, ब्रह्मा आणि रायबा साठी एक नंबर आहे. कारण की ब्रह्मा पण 2 खांदी आहे, मोत्या पण 2 खांदी आहे.
चिठ्ठी काय एकच टाकायची दोघांचं जर पळवायचं असलं तर बाबऱ्या पण पळवायचं असलं चिठ्ठी एकच पडणार बाबऱ्या पण तुम्ही खांदे ब्रह्मा पण काय आपण म्हटल्याप्रमाणे 15-20 दिवसात त्याला काय लोड नाही द्यायचाच नाही. आता मे महिन्यात खचून त्याची 2 मैदानं होतील परत नाही रायबा बाहेर येणार. म्हणजे तुमच्या व्यायामात वगैरे ठेवा, मैदानात नाही मी नेऊन देत. मैदानात नाही करायचं. त्यासाठीच मोठे आपण घेतलाय आणि बाहेरचं पहिलं आलं तर 100% मोठे करणार. हो. आणि मोठ्या चांगलं पहिले करून पळवायचं. मोठे पळणार कसा एक आपल्या नावं आणि त्यांचं नाव. म्हणजे असं असणार महाराष्ट्राचा लाडका रायबा आणि नंतर त्यांचं नाव. म्हणजे रायबा असल्यावर मोठे हा महाराष्ट्राचा लाडका कुठला असला नंदी म्हणजे मोठ्यात दुसरा पहिला झाला हा तिथे आपलं नाव 66 त्यासनी विचारलं आणि दादासनी आता 66 ब्रँड चालेल का ते म्हणजे काय विचारताय काय कुठलं पण नाव टाकतं काय आमचं कसा विषय नाही तर तिने आपल्याला प्रेमा खात्रीच दिला. होय असं नाही की म्हणजे कायमचा दिलाय किंवा सांभाळाय दिलाय एक की आपलं हा दादा तुम्हाला पण अडचण आहे. त्यांच्या तिथं बहुतेक मैदानं पण आता कमी झालेत. आणि त्याने म्हणजे व्हिडिओ बघितले पण वाटले आणि महत्वाचं नंबर बघितले. नंबर बघितल्यावर आम्ही त्याच म्हटलेच कालच्या म्हणजे काल रात्री म्हटलं पहिल्यांदा आमच्या गावात नंबर वाला बैल आलाय एफचा फायनलचा. त्यामुळे बरं वाटले कुठं काय करू दे आपल्या गावाने झाला बघ आता या मोत्याच्या नावानं चांग बोलवतंय का चांग बोलवते का बघ्या. आणि मोत्याला बघितली भाजीची आठवण येते. भाजी सेम शिंकायची तोंड पण सेम आहे भाजी. आणि आपल्या भाजीच्या अपडेट आजच्या व्हिडिओ द्यायची का उद्याची व्हिडिओ द्यायची भाजीची व्हिडिओ आलीच आपल्याकडे भरपूर फक्त 2-3 दिवसात अपडेट असं करूया की आज कसं आपण ही 2-3 व्हिडिओ झालो शॉर्ट व्हिडिओ सहित तसं उद्या सकाळी फक्त भाजीचा छोटासा व्हिडिओ सोडू. बरं भाजीचा व्हिडिओ उद्या सकाळी येईल कारण भाजीला आज पाहुणे दिल्या परत दादानी जागा बदललेली भाजीची भाजी कुठं बांधलेली ती सगळं उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी शेअर करतो कारण की लय कमेंट आलेलं भाजी तुम्ही अपडेट देणं झालाय भाजीचा विषय काय झालाय. भाजी आपल्या इथं आहे भाजी तर दररोज व्हिडिओ कॉल असतील दादांच्या बरोबर दररोज भाजी कुठं म्हणजे कसा आहे वगैरे दादा सांगते ते भाजीनं आज काय केलं भाजीचा थोडासा पाय पुढचा जरा ते लंगडायला लागलाय होती ते म्हणजे लंगडत होता भाजी म्हणून तिने आज पोहणी टाकल्या पोहणी टाकल्या बघ्यामध्ये तिने गेला होते का म्हणजे त्यांचं तर इतकं प्रयत्न चालू आहे ते बास म्हणजे ती पण म्हणते आम्ही भाजीला 100% सोडा लावणार लावा म्हटलं दादा काय. आणि त्यांनी त्यासाठी त्यांच्या रोहित्याचं 15 तारखेपर्यंत आलेलं पैर कॅन्सल केलेत आपल्या भाजीसाठी. सगळीकडे 100% प्रयत्न चालू आहेत पण शेवटी आपलं नशीब बघूया. आणि अजून एक ह्या व्हिडिओत नाही आपण शेअर करायचं पण पुढच्या व्हिडिओत एका दादांची कमेंट आहे ब्रह्मा चांगला पळतोय सांभाळायचा होत नाही विकून टाका नुसतं भाजी भाजी रायबा रायबा. तर ती कमेंट पण आपल्याला स्क्रीनवर म्हणजे द्यायची आपल्या फॅमिलीला वाचायला. तर एका दादांनी त्यांना रिप्लाय दिलाय की तुम्ही घ्या तुम्ही सांभाळा व्यायाम द्यायला तुम्ही या आणि मग बघा कसं आहे ते. काय विषय सांगतो तुला एक नंदी पाळायचं म्हटलं तर आता आम्ही बघतोय गावातली काय कायची उदाहरणं आसपास ती बघतोय एक नंदी माणसाला कधी कधी पाळायची ओळख लोड होतो लोड नाही जेव्हा येतो नव्यात 9 दिवस करतील 9 दिवस त्याचं लाड खाद्य ही ती करणार तेव्हा जर नाही पळाला त्याच्यावर लक्ष त्याचं हाडण कातडे करतील कारण की काय काय अशी असते की नुसतं पळवायचा पळाला तर लाड नाही पळाला तर तसं आपलाय का. आणि एका दादांची ती पण कमेंट आल्या मैदानात जाता तुम्ही हार म्हणजे जरी झाली तरी परत येता आणि हाय त्याच प्रेमानं त्याच उमेदीनं तुम्ही पिन करून ठेवलेली आहे कमेंट. म्हणजे जी ज्यांच्याजवळ नंदेत ज्यांना खऱ्या भावना कळतात की ही काय रिअल चालू आहे ती अशी कधीच कमेंट करू शकत नाहीत. ही एक त्यातनं म्हणजे मला समजलं आणि खरंच ती कमेंट जी मी स्क्रीनशॉट मारून माझ्या मोबाईलमध्ये ठेवले ती आपण ह्या व्हिडिओत शेवट नक्की आपल्या फॅमिलीला वाचाई देऊया. म्हणजे आतापर्यंत एवढी मैदानी केली भाजीनं कातारलं शब्द सपतील एवढ्या कातरले भाजी तरी भाजीचं जसा सकाळी आलाय तसा संध्याकाळी आणलाय आणि तेवढ्याच प्रेमानं आहे तसं बाबा खा दमलाय खाद्य विद्या सगळं. आता ही आम्ही नेतो ना भाई आणि आम्ही आले की लगेच नंतर उतरायचं खाद्य भाई लगेच चल खाद्य असं गावाने ठेवायचं खाद्य खाल्ली पाणी बाटली ठेवायचं पाणी बाटली छोटी वैरण टाकायची जरा त्यांच्यावर चर्चा करायची. होय आणि ही दोघं पण एकमेकाचं सांत्वन करत. हा त्यात पण समाधान म्हणजे भैया पण असं मिळालेत आमच्या सानिध्यात की आमच्यासारखंच आहेत स्वभावानं. असं नाही की स्वार्थ नुसता नंदी पळत नाही तर कशाला दादा असं तसं नाही भैयांचं पण. तर भैयांचा स्वभाव आणि आमचा स्वभाव मॅच झालाय सेम स्वभावाचा आहे आम्ही त्यामुळं काही टेन्शन नाही. भैया समजून घेतात की असं नव्हतं तसं मार्गदर्शन पण करतात. नंतर आपला नंदी समजून पैर पण हुता होईल तेवढा चांगला बघतात कारण भैयांचं माघारीच म्हणजे आपलं काय नसतेच प्रयत्न चालू असतील तो पायरा करूया भैया 24 तास त्याच विचारात असते त्यांनी. मग त्याचा मेसेज भैयाला गेल्यावर प्रश्न परत भैया शेटनं सांगितलं आपल्याला की असं तसं मग मी पण म्हणलं बघा व्हिडिओ बघितलं परत भैया काय झाला विषय आपला कोरेगावचा आपण शेअर केलेलं म्हणलं काय होते भैया
मग तो गेलो बनवडीत त्या दादांनी सबस्क्रायबर दादांनी कानमंत्र टाकलं तिथं जरा हिरमोड झाला म्हटलं बरोबर आहे त्यांचं पण कारण की डोळ्यात एकच उदाहरण आहे म्हणजे देव झालं देव म्हणजे देवानंच काहीतरी संग्रह दिला ते आम्ही 11 लाखाचा बैल घेतलाय 40,000ला तर द्यायला तयार आहे ती पण घ्यायला कोण तयार नाही मग तेच की दादा गडबड करून आले बाबा परत रातभर विचार केला एवढे पैसे द्यायचे म्हणल्या वस्तू पाहिजे आणि तसं म्हणलीस तर काय काय दादाचे कमेंट येतात तुम्ही टॉपचं म्हणताय तुमची दावणीत पण टॉपची आहे ती तुम्हाला कळलं ना नाही आता भैया खरंच आपण म्हणजे असं बोलतोय असं फॅमिली आपल्या बैठकीत हाय येतात त्या कमेंटमध्ये फॅमिली आपली सांगणारच त्यांचं मत पण खरंच आपण आपल्या नंदी म्हणजे आता जे आपली तिघं आपल्या जवळ आहेत चौथा तिकडे आहे तर आपण खरंच त्यांच्यावर 100% प्रयत्न करू त्यांच्याकडंच काय असेल ते पहिरा बघू पण आता तुम्ही दोघं पण म्हणजे नको त्यात व्यस्त राहूसा तुम्ही आपले ह्या नंदी बघत बघत आपल्या शेतीकडे लक्ष देऊया आणि नंदी सांभाळूया मैदानं खेळूया हाही आपले डेली रुटीन चालू दे उगाच नंदी घ्यायचाय म्हणून त्या विचारात राहू नका आणि डिस्टर्ब राहू नका त्यापेक्षा कुठला एखादा अजून चांगला पैरा होतोय का ह्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या मामा बाजीला तेवढा नाव की हो सुराला किती परीक्षा बघणार आमची देवानं पण बघितलं आणि बाजीनं पण बघितलं बाजी एकदा सुराला लागू बास आम्ही हाईत तोवर तरी लागू सुराला ह्या क्षेत्रात म्हणजे बाजीकडं अपेक्षा सगळ्यांच्याच आहेत बाजीनं म्हणजे बैलगाडी क्षेत्राला सगळा अनुभव बाजीनं दिला अनुभव पण दिलाय आणि ह्याची ओढ तेनच लावल्या की बाबा किती टॉपच्या मैदानात जाऊन त्यानं 2 नंबरला राहिलाय म्हणजे काय म्हणतात ती घासाघाशी केल्या म्हणजे त्यानं टॉप मध्ये पळायला पण शिकवलंय कसं पळायचं काय लागल्यावर काय काय बोलणं खायला लागतंय पहिल्या टॉपचं पहिरं पण आल्याला कसं बोलायचं त्यांच्या बरोबर हलकं पहिरं काय काय पहिरं वायदी ती काय भाजीला वायदी पण येते वायदी देतो भाजी द्या कुठं द्या तुमचा नंदी बाहेर घेऊन गेला आम्हाला परत तोंड दाखवायचा काय आणि आमचं आपला असा स्वभाव नाही की बाबा कुणाच तर आपण हरायचं घेऊ काय तर काल मोत्याला का मी दादा म्हटलं वायदी घेत होता काय तुम्ही राहत नाहीत पैसे ती नाहीत राहत वाटतं आपल्याला तर आपण तरी रुपये वायदी आले ना आपल्याला भविष्यात पाहायला आली तर घेणारच नाही चालतंय तेवढं द्या आम्ही देतोय आता हो येणं जाणं द्यायलाच लागतंय पिकअप घेणार आहे कारण की पिकअप घेतलीच पाहिजे आणि हा आपला मोत्या मोत्या नाही खरंच आपल्या दावणीत आहे तोवर आपला आणि आपल्या पद्धतीनेच त्याचा सांभाळणार मोत्या काल काय म्हणते मोत्या साहेब मोत्या भाई मोत्या भाई मोत्या भाई नाही आता मोत्या शेठ झालाय होय इथे दावणीतील तो शेट आहे शेठ बाबऱ्या शेठ भाजी शेठ ब्रह्मा शेठ आता मोठे शेठ कारण शेठ घेतच आहे लाड लय करायचा लाड कुणाचा करायचा त्यांचा तर करायचा आणि काय आता येऊन नंदी काल नुसता आलाय तरी आम्हाला म्हणजे आता काय बसून मी किती तर वेळा पुढे गेलो बाजारला घेऊन झालं काय नाही कर फक्त काल तेवढं जरा वाटलं रात्री रात्री चालते चला आम्ही जातो जेवतो आणि पूजन करून घेतलं ते पण म्हणजे एकदम गडबडीत होय नाही आता संतस आपल्या जवळ आहेच बघू आपण एखाद्या आता काय आलंय हो नवीन सण भैया अर्धे मोत्याचं नियोजन कधी उद्या हो ते सांगायला राहिलं उद्या रायबा आपला हे ब्रह्माशेठचं नियोजन झालेलं नंतर 1 नंबर होता आदतचा ती मैदान झालं कॅन्सल म्हणजे उद्या ब्रह्मा आणि मोत्या जाणार होतं खेळला तिथं काहीतरी मॅटर झालाय मैदान कॅन्सल केलं त्यांनी उद्याच नाहीतर उद्या जुवागांचं पण पहिलं टॉप मोत्याचा पण पहिला टॉप झाला होता मोत्याचा पैरा मोत्याच पैरा झाला आता किती तारीख ठरल्या 7 तारखेला आता ब्रह्माचा पहिला झाला 6 तारखेला म्हणजे बोललो ना तिकडे सांगितलं पाहिजे आता ब्रह्माचा पहिला झाला 6 तारखेला मग ते झालं ते विचारून मग ती काय शेअर करू दररोज व्हिडिओ माहितीच आपली होय उद्या करू कसं पाळणार आहे आणि आता एक मैदान आपण याच्यावर पळाई करायचं बाबऱ्यावर मोक्याच आता जेव्हा जीव का आलाय कारण की आपल्या दावणीत आलाय त्यामुळं कुठं नंदी बाबा अचानक कोणी पहिला कॅन्सल केला मग ते शेट चला होय चालते काय खेळत राहायचं खेळ आहे एवढंच मी ह्याच नाही सांगते भैया खरंच नवीन खरेदी वगैरे नको आपल्याला मग ते शेट केलं आपल्याला दादांचं खरंच मनापासून आभार आहे खूप खूप धन्यवाद कारण की चालू बैल आपण घेतलाय शिकवणारा घेतलेला नाही शिकवणारा घेतलेला नाही त्यांनी दिलाय आणि ती घेतला आपल्याला आली की आपण आपलं म्हणतो आपल्याला दिलाय ते नाही ते कधी विसरून जायचं नाही ती काय विसरायला काय नाही म्हणजे त्यांनी दिलाय तर दिलाय आपण असंच म्हणायचं आपल्याला दिलाय पाहुणा म्हणून आलाय थोडे दिवस नाही का हवा पालट करायला म्हणजे जसा भाजी पाठवला आपण जसा भाजी पाठवलाय
तसंच म्हणजे पुण्यातच पाहिजे गेलाय ना हो. पुण्यातनं मोती आलाय मोती मोत्या मला मोठ्या म्हणतो मी कधी कधी मोठ्या म्हणतो तोंडाला बसच करत ती लारा नवीन घेतलाच म्हणतो लारा आलता त्यावेळेस त्यावेळेस लारा म्हणायच नव्हतं एकदम फास्ट रारा लारा व्हायचं तेव्हा पण लाराव जेव बसायचा टायमिंगला लारा म्हणलं लाराला आपलं जाऊ तिकडं तर गुलाल करल आणि केलाच बाबानं. तर हे आपल्या गायी कशा बसली होती त्या बसलेल्या ही राधुकली ही चिंगटी थांब जरा रात्रीचे 1 वाजलेत आणि आम्ही इथं काय करतोय वस्तू कारण की एक पाहुणा यायला लागला आपल्याकडे त्या पाहुण्यांची वाट बघत बसलोय. रात्रीचे वाजले ते 1 पाहुणा आला काय नाही अजून किती जण आहेत आता आल्यावर बघा पाहुणा कोण आहे कसला आहे ते बाया सगळं विचारून घे त्याच्या खोडी वगैरे नाहीतर दिल धप्पा आपल्याला आपण जायचं बिंदास पुढे लात बीत मारते का ते सगळं हो. तर पाहुण्यांची वाट बघत बसलोय आम्ही. तर नंदीचं नाव आहे मोत्या. मोत्याचं आगमन झालेलं आहे शेनी नगरीत. दोन्ही खांदे गट डावीने काढला सेमी उजवीने काढला. काय चौसा कसा जाते जुळलाय. आपण सविस्तर बोलूया परत. भैया होय बघू इकडे माहिती मूर्तीला टाकायचं काय. हा यश मूर्तीला टाक 20 मिनिट गोरीच नाही लावायची. हां हां आपल्या आता कालेसपर्यंत हे आलूच टाकलंच पाहिजे टाप. भैया काय लात मारत नाही ना का लात गरम झालं व्यायाम कसा त्याचा चालणार असतं फक्त चकडीला किती किलोमीटर 2-3 किलोमीटर जास्त नाही आमच्या शेताला घर आहे झालं एवढंच. पवनी वगैरे टाकलं पवनी किती दिवसांनी लागतं पवनी 4-5 दिवसांनी 4-5 दिवसांनी हां तेवढी जात मैदान नसलं की हां मोत्या बाबा त्याच्याकडे लोक आतले लोक जरा उद्या वैरण टाक बाई वैरण टाक त्याशिवाय तुला गवस बकेट बकेट मध्ये आता येतो इथे ठेवली बकेट.
त्याला बाहेर काढे का ब्रह्माला आपलं संकटमध्ये जरा रुळला हा फाडे म्हणजे हा शी काय करायचं भ्या दाखवा ना त्याला हा झोपल्यावर बांधताना ना गुपचूप असा गुंडाळायचा हा मग त्याच्या गुपचूप बांधायचा ना फाडे लागतो फाडे लागतोय फक्त दाखवायचं नाही टावेल रे बांधला ना फक्त डोळ्यावर दोन फटका मारायचं मोत्या हाताखाली बैल असले काय वाटत नाही काय करू अरे हीच मिक्स करू दे पळून आला ना बाई अर्धा जवळ जायचं नाही बाईला अजिबात लय मारतो काय नाही मी गटपत झाली ना गाडी खाली अजिबात वाजून द्यायची नाही अजिबात नाही वाजून द्यायची तोडून टाकली त्याला अजून टाकली पाहिजे कुठं नाही नाही ते पण खाणार नाही तू का ते खाईन नाही त्याच्यात तो खाईन म्हणून टाकू नका ब्रह्मास्त्र किंवा सोडा त्याला मी करतो पुढे शिवम घे मारतो ब्रह्मा नाही मार ते फक्त झोपलं की तेवढं कुठं रोडच्या इकडे म्हणताय ना का म्हणून म्हटलं ब्रह्माला घ्यावं इथं आपलं त्याला थोडीशी मुलाखत घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? माळुंगे मुळशी. माळुंगे मुळशी म्हणजे बक्कासूर जवळच आहे म्हणा. तर हा आता तुमचा मोत्या. बरं कसं कसं नियोजन काय आपले सबस्क्रायबर फॅमिली बरोबर बोला जरा. तर हे मोत्या तुम्ही आता आपल्याकडे दिलाय सांभाळायला. हा तर काही इकडं आपण घेतलेला वगैरे किती दिवस ठेवणार आहे काय? म्हणजे आपली फॅमिली बघते म्हणजे जोपर्यंत आम्ही कट्टर नाही तोपर्यंत चालते ना का? बरं समजा आम्ही नाही कंटाळलो तर आम्हाला तर घाट पाळायची लई इच्छा आहे. तर दादानी बैल आपल्याकडे दिलाय कारण की दादा आपलं व्हिडिओ बघते दररोज आणि आपल्याला पण एक नंदी हवाच होता कारण की आपला रायबा शेठ ब्रह्मा शेठ आधीमध्ये आपल्याला पैर झालं नाही तर आपला हा नंदी पण होईल आणि ह्या नंदीत पण पैर आधीच आम्ही एक 15 दिवस झालं बोलणं चालू होतं नाही आठवडा झालं बोलणं चालू होतं. तर या नंदीचा एक पायरा झाला आहे ऑलरेडी आता करून ठेवलेलाच आम्ही आधी. मग 4 तारखेला आता मोत्या पण पाळणार आहे आणि आपला ब्रह्मा शेठ पण पाळणार आहे. ब्रह्माचा पण पायरा 4 तारखेला झाला आहे आदतभर आणि मोत्याचा पण एक पायरा झाला आहे आदतभर. आपल्याला कळेल 4 तारखेला कसा पोहोचतोय. दादा मोत्या आता मोत्या 66 ब्रँड टाकला चालतंय ना आपल्या फॅमिलीचा? आणि पहिल्यांदा नंबर टाकला पहिला नवीन गाडी घेतली म्हणून नंबर टाकला नंबर काय टाकीत नाही आम्ही. आता आपल्या फॅमिलीत ॲड झालाय पाहुणा आलाय बघा चालते आपला झालाय. ह्याची आता या मोत्याच्या आशीर्वादाने 66 दावणीला आपल्या फॅमिलीला गुलाल मिळते का बघा. मिळेल असं वाटतंय आता कारण की एवढ्या नंबराचा बैल पहिल्यांदाच आला आपल्या दावणीला बरोबर आहे का भैया? तरी बाकीचे नंबर गेला असतील धुतले हा नाही ते केस झाले त्याच्यामुळे घासून काढतो आम्ही जातो काय नंबर म्हणजे गाड तुम्ही काढताय का? हा काढतो केस झाले हा हे एप लिहिलेलं आहे का नाही ते पहिल्यांदा आमच्या दावणीला आले त्यामुळे आम्हाला पण जरा बरं वाटतंय. आणि गुलालासाठी किती धडपडायला लागते तुम्हाला माहिती आहे सगळ्या. दादा खरंच खूप खूप तुमचं मनापासून आभार आहे. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून आनंदी दिला आहे. काय नावच वेगळं आहे मोत्या
काय मोठ्या भाई मोठ्या भाई हा आता मोठ्या भाई झाला ह्यो आणि मोठ्या शेट म्हणणार कारण की ह्या दावणीला ती शेटच होती सगळी लारा शेट म्हणून गेला रायबा शेठ ब्रह्मा शेठ बाबरे शेठ आता मोठ्या शेठ तर दादा जेवढा तुम्ही मोठ्या सांभाळला त्याच्यापेक्षा जास्त आम्ही सांभाळण्याचा प्रयत्न करतो कारण की आणि मोठ्या आमचा म्हणजे आमचं कसं आहे स्वभाव आणि मोठ्या 3-4 दिवस जरा सानिध्यात आला मोठ्या जो बसला की परत मोठ्या बशीच आम्ही असणार आहे पडी कारण की कसं आहे आता ब्रह्मा बाबऱ्या ही रायबा बाजी आता ही एका म्हणते की म्हणजे ही आपला ब्रह्मा एका खरं ते विचार असा येतो कधी कधी ऐकून टाकावं खरं जो बसला ते नकोच वाटतं बाबऱ्या विक वाटतं नाही ब्रह्मा विक वाटतं ना बाजीचं तर काही विषयच नाही रायबा काय ते काळीच आहे त्यामुळे काही हा मोठ्या आता मोठ्या शेट असणार आता मोठ्याला पहिलं पण चांगली येतील कारण की आम्ही मोठ्याचे व्हिडिओ बघितले ते पाहायला आता सांगायची गरजच नाही अंगावर दिसतंयच आणि पहिलं पण त्याने म्हणजे नंबर जे टाकलेलं ते गेलेत नंबर त्या साईडनं म्हणजे ही साईड उजवी येते पलीकडे डावी साईड काय म्हणजे बघा दोन्ही खांदे कुठनं पण टाका म्हणते ती स्पीडचं विचारलं तर ते मग तिथे आम्ही आला म्हणजे स्पीडचं काय म्हणला तुम्ही जेवढी गाडी शेजारी असेल तेवढा बैल हा उजवी डावी स्पीड सेम आहे काय बघू इकडे दाखवा बरं फोटो ते हा हे बघू शकताय बंद करतो ही डावी साईड आहे तर दादा तुमचं नंदी कोणाचा आहे तुमचा आहे नंदी तुमच्या दोघांच्या नावानं सख्खे मामा आहे ही दोन तुमचं सक्क मामा सख्खे भाऊ आहे दोघांनी तुम्ही दोघं सक्क मामा आहे आम्ही त्यांचा मामा हा 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 आणि ही कोण केतन केदारे त्यांनी तुमच्यासोबत नियोजन ते बाजीत चॅनल कोण चालू ते वेगळं काय त्यांनी ह्यांचा नंबर दिला काय त्याच नंबर मागितला नाही त्याला म्हणलं होतं बाजीचं एक चॅनल चालू माहित आहे आपल्या युट्यूबला व्हिडिओ बघते ए ब्रह्मास्त्र नव काय रे मोत्या चाल की मोबाईल तर भैया भेटले बाबा नवीन हा नवीन वस्तू विसरून जरा सांगू काय त्याचं माहित नाही काय ह्याला इसनलाच घालत टाप घ्या बॅस मोत्या अरे भैया लाप नाही मारत भैया तू मग इकडे घे त्याला तर मी करतो ताप मार ताप घालतो मी घालू का तर मोत्याचं चाललेलं आहे ऑप्शन पूजन नको नको अशीच पुस्तक नको बाबऱ्या पुन्हा आहे की आपला हे चिके सर चिकूच मधीच अगं लावा आता हे घातले ताप घातल्या तिथं लाव पाणी वर माथ्यावर इथं पाणी उतर आणि हळदी कुकला व्यवस्थित अगे ये ग पुढं त्याच्याकडे आहे सेम भाजी ए मोत्या मोत्या जरा रिस्की असते नवीन तुम्हाला लक्ष आपल्याला काय माहिती ते साडी साडीला ते पदर असा करू का ना बसतंय ते याला त्याला बसतोय काय ते जो बी नसले त्या कोणाष्ट चले रे बाबरे तर मला पिस्तळ रांगाव येते माझ्याला लावा भैया त्या हाताने एवढं तुझं कपाळाला ओम काढल्यासाठी त्या ह्याला वशिंडाला साडी मांडा ते हलकी तरी घेऊ ना मोठे शेठचं झालेले आगमन शेनेनगरीत
खाल्लं आता आमची गुलाब आणि दाखवा की त्याच्या अंगावरच फाईन. तरी पलीकडे लय होतं ते केस जाते म्हणून काढले ते. होय काय काढ्याचा तऱ्हेने पूजन आपलं झालेलं आहे मोतीचं. मोती नव मोती मोत्या. थांबा मी जाते. मोत्या जरा टनाटनाच करते. ए, चल चिकू, चल 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 चल. आई, चल तुला. वडा किती नुसता शेंडा वडा कसली टाप आहे रे. असू दे त्याच्या शिरा बिरा दिसते त्या बाय. ते स्प्रे आणतोस का लागला मारे. कुठं आहे तिचा काम. हो ते पुढं हे पुढं माग न पुढं पण आहे. तरी पण हो लात मारतोय. तर मोत्याच्या इथं जखम आहे थोडीशी, तर त्याच्यावर स्प्रे मारायचा. माग माग पाय आता इकडच्या पायाला शिस्ती तो. ओ नको नको मागे या. त्या भीतीच्या घराला जावा उलट तिथं मारायला लात मारायला. तुम्ही भ्या की जरा हो तोंडा विल्ल्यात. बास बास की. ह्यो पुढच्या पायाची लात माराय बघतोय बर का. नाही ना. हॅलो बास झालं साहेब. हो साहेब ही बघा डिरकाय लागलाय. बास बास झालं. चिकूला बघा ह्या स्प्रेच्या वासानं काय व्हायला लागले. कसा आनंद व्यक्त करायला लागलाय. खेळतय बाळ. ओ बास. काय होतंय चिकुडे. तर आमच्या भाऊजींनी बघा काय काढले. जांभळ तर इथं काढायला लागलेत. दिसतात का इथं आले जांभळ. आणि इतकी छान आहेत चवीला की बस. एक पडलं माझ्याकडे कुठेतरी. ओ